नमस्कार, मी राजू मेत्री. पाहूया सविस्तर वृत्तांत. जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. इचलकरंजी येथील कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर जाधव सर यांनी केले. ध्वजवंदनाचा कार्यक्रम श्री सुरेंद्र केटकाळे ज्येष्ठ संचालक कबनूर एज्युकेशन सोसायटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री सुभाष काडापा सर हे होते. या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, कवायत, संचालन, देशभक्तीपर नृत्य, मूक अभिनय सादर केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुरेंद्र केटकाळे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय प्रेम व राष्ट्रीय भक्तीबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष काडापा सर यांनी मनोगतातून राष्ट्रीय प्रेम, राष्ट्रभक्ती, देशसेवा याबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर जाधव सर, प्रवेक्षिका सौ गुरव जी मॅडम, जिमखाना विभाग प्रमुख श्री कांबळे एस सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ चव्हाण SB, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पाटील NS व सौ चव्हाण SB यांनी केले, तर आभार सौ गुरव RG यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सुरेंद्र केटकाळे साहेब यांना विनंती केलेली आहे. आवाज जोरदार टाळ्यांचा. या ठिकाणी मानवंदना देत आहे. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही निखिल शेटके आहे. मी इयत्ता 34 शिकते. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी आपण भारताला सलामी देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. 10वीचा 100% त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे. त्यामध्ये 155 त्या ठिकाणी मुलं पास झालेले आहेत आणि शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व आमचे गुरुवर्य सुभाष काडापा सर एक आदर्श माजी मुख्याध्यापक होते. कबनूर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला ते माजी मुख्याध्यापक होते. त्याचबरोबर आदिनाथ बँकेचे ते चेअरमन होते आणि सध्या संचालक म्हणून ते कार्यरत आहे. त्याचबरोबर कबनूर हायस्कूलच्या समोर एक कबनूर सेवकांची पतसंस्था सुद्धा सरांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे.
सर संस्थापक अध्यक्ष सुद्धा त्या कबनूर सेवकाची पतसंस्थेचे चेअरमन सुद्धा होते. सर मुख्याध्यापक असताना कबनूर हायस्कूलचा कित्येक वेळा त्या ठिकाणी निकाल 100% लागलेला होता. सर त्यावेळी मी सुद्धा नवीन 2-3 वर्षामध्ये नवीनच होतो. त्यावेळी महेश लंबे किंवा तेजस्विनी लंबे, त्याचबरोबर राहुल पाटील आणि कुलकर्णी बरेचसे त्या ठिकाणी विद्यार्थी बोर्डामध्ये सुद्धा आलेले आहेत. असे आदर्श माजी मुख्याध्यापक आज आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. आईच्या आज्ञेत राहायला पाहिजे. आई हे प्रथम गुरु आहे आणि हे शाळेतले शिक्षक आहेत हे नंतर गुरु. हे शिक्षक जे शिकवितात रोज, त्यांचा रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. तर परीक्षेच्या वेळेला आपल्याला ताण येत नाही. तर रोज अभ्यास केला तर यशस्वी होतात. आणि जसं अभ्यासाला महत्त्व आहे तसं आरोग्यालाही महत्त्व आहे. म्हणून रोज थोडा वेळाला व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केला, मन सुदृढ राहिलं तर तुम्ही अभ्यास करू शकाल. तर हे सगळं आचार, विचार, आहार, विहार आणि निद्रा ह्या 5 गोष्टी जर पाळल्या तर माणसाला काहीही होत नाही. तर याचं नियमित पालन केलं तर आरोग्य चांगलं राहतं आहे, मन स्वच्छ राहते, शरीर एकदम तंदुरुस्त राहते. म्हणून रोज व्यायाम करणं हे गरजेचं आहे. म्हणून जे आज जे तुम्ही सगळं जे संचलन केला ते एकदम उत्कृष्ट तऱ्हेचं होतं. त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे सगळ्यांना शिक्षक वगैरे आहेत ते जे अगदी जीव ओतून काम करतात म्हणून हे सगळं शक्य आहे. म्हणून त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला हेच आवाहन करेन की तुम्ही भले 1लीत असा नाहीतर 10वीत असा, आपला अभ्यास हा महत्त्वाचा आहे. शिक्षकांचं आज्ञापालन करणं, आपण अभ्यास करणं आणि चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणं यासाठी आपण चंग बांधला पाहिजे. आमच्या या संस्थेच्या विद्यालयामधले सर्व शिक्षक शिक्षिका अतिशय तन्मयतेनं हे ज्ञानदानाचं काम करत आहे. आपण त्याला साथ दिली पाहिजे आणि आपला विकास करून घेतला पाहिजे. तुमचा विकास म्हणजे देशाचा विकास हे समीकरण आहे. आणि म्हणून तुमची जेवढी प्रगती होईल, तुमचा जेवढा विकास होईल तेवढी देशाची प्रगती होणार आहे, तेवढा देशाचा विकास होणार आहे. हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण या विद्यार्थी दशेमध्ये दुसरा काही विषय न घेता अभ्यास केला पाहिजे, नम्रतेचं पालन केलं पाहिजे, सौजन्यशील वृत्ती बाळगली पाहिजे. आणि तरच आपण या देशाला महासत्ता बनवू शकू. आपल्याला